आता एक महत्त्वाची बातमी पाहूयात। मंत्री छगन भुजबळ ओबीसी मंत्री उपसमिती बैठकीमध्ये आक्रमक झालेले आहेत। सर्व कागदपत्र पुरावे सादर करत भुजबळांनी हैदराबाद गॅझेट जीआर मधल्या त्रुटी दाखवलेल्या आहेत। ज्याकडे पुरावे नाहीत त्यांना ओबीसी कुणबी दाखले देणं चुकीचं असल्याचं भुजबळांनी म्हटलेलं आहे। भुजबळांच्या समर्थनामध्ये इतर बैठकीमध्ये आलेले ओबीसी नेते मंत्री सुद्धा उपस्थित होते। भुजबळ यांनीही या संदर्भातली भूमिका मांडलेली आहे। या संदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी सागर कुलकर्णी। सागर, तृप्ती, आता ओबीसी मंत्री उपसमितीची पहिली बैठक सुरू आहे। जवळपास 1 तास या बैठकीला झालेला आहे। मुळात भुजबळ यांनी काही कागदपत्र या बैठकीमध्ये सादर करताना आक्रमक पवित्रा घेतल्याची माहिती उपलब्ध होती। एकतर मुळात जीआर काढताना ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्यांनी सांगितलेल्या आहेत। जर हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी थेट केली गेली तर ओबीसी मधील अन्याय होणार आहे आणि जे वंचित नाही आहेत त्यांना ओबीसी मधूनच्या कोट्यातून सर्टिफिकेट दिलं जाईल आणि याचे परिणाम हे पुढच्या राजकीय नेतृत्वापर्यंत उमटतील असं सांगण्यात आलेलं आहे। यामुळे आत्ताच्या ओबीसीची मंत्री समितीची बैठक प्रचंड असताना दिसून येते। विशेषतः भुजबळ ज्या पद्धतीने आक्रमक झालेले आहेत यावरनं जवळपास दिसून येतं की पुढच्या विरुद्ध मराठा हा वाद नाही। निश्चितच सागर, भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि इतर ओबीसी नेते नेमकी काय भूमिका घेतात आणि यानंतर मराठा आणि ओबीसी वाद पुन्हा एकदा पेटतो का अशी चर्चा सुरू झालेली आहे। धन्यवाद संपूर्ण माहिती करता।